नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत भरली भेंडी। त्यासाठी आपण भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतली आणि मध्ये चिरली आहे। त्याला मध्ये काप घेतलेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेत। एका भेंडीचे 3 तुकडे। आता आपण मसाला पाहूया। त्यासाठी काय घेतलाय आपण 1-1.5 चमचा बेसन घेतलंय, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट केला आहे। चवीनुसार आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ घेत आहोत। आपली भेंडी 1/2 किलो आहे, त्या हिशोबाने आपण मसाले काढत आहोत। त्यामध्ये आपण घेत आहोत चाट मसाला अर्धा चमचा। चाट मसाला मुळे भेंडीची चव छान वाढते आणि चिकट होत नाही भेंडी। आपण याच्यामध्ये तिखा लाल घेतलेला आहे, मिरची पावडर, आपली घरगुती मिरची पावडर घेतली तरी चालेल। तसंच आपण काश्मीरी लाल मिरची पावडर पण घेणार आहोत। किचन किंग मसाला घालत आहोत आपण आधी प्रथम यामध्ये, तो एक अर्धा चमचा। तिखाला आपण मिरची पावडर 1 चमचा घातली आणि किचन किंग मसाला आपण अर्धा चमचा घेत आहोत। तसंच आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची घालत आहोत, त्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येईल आणि टेस्ट सुद्धा वाढेल त्याची। तर तो एक अर्धा चमचा घेतलेला आहे। मसाल्यांचे प्रमाण हे तुमची भेंडी किती आहे आणि तुम्ही किती प्रमाणे तिखट खाता त्या हिशोबाने करा। आणि इथे मी घरगुती धना जिरा पावडर घेतलेली आहे, ती 1 चमचा, 1/2 चमचा हळद पावडर। मसाले हे तुमच्या आवडीनुसार तिखट किती खाता त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। आपण हे 1/2 किलो भेंडीच्या प्रमाणामध्ये आपण मसाले घेत आहोत। तर यामध्ये आपण आमचूर पावडर घालत आहोत, ती पण आपण अर्धा चमचा घातलेली आहे। आणि आता हे सर्व मसाले आपण एकत्र करूया छान। यामध्ये आपण गूळ घेतलेला आहे, त्यामुळे पण भेंडी खूप छान लागते। आणि हा घरगुती गरम मसाला आहे, तो एक अर्धा चमचा घेतलेला आहे। आणि आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया। यामध्ये आपण दही घेतलं आहे 2 चमचे आणि छान आपण आता हे सर्व मसाले आपण यामध्ये अशी छान भेंडी भरून घेऊया। सर्व भेंडी भरून घेऊया। आपण ह्या ज्या चिऱ्या घेतल्यात उभ्या, त्याच्यामध्ये छान अशी ही भेंडी भरायची। यामध्ये आपण कसुरी मेथी पण घालू शकतो। आपल्यात व्हेरिएशन आपण ह्या मसाल्यामध्ये आपल्या पद्धतीने करू शकतो। तशी आपण ही छान भेंडी घालूया। आपण ही सर्व भेंडी छान भरून घेतली आहे आणि आपण फ्राय पॅन मध्ये तेल घातलंय आणि ही भेंडी त्यामध्ये आपण आता छान अशी परतून घेऊया। गॅस मोठा ठेवलेला आहे। छान परतून घेऊया। आपण छान असं झाकण ठेवून एक 7 मिनिटाची वाफ दिली आहे आणि पहा आपली भेंडी किती सुंदर आहे। भरली भेंडी छान अशी रेडी झालेली आहे। पहा आपण जर मसाला भरून भेंडी रात्री करून ठेवली तर आपल्या मुलांच्या टिफिनला किंवा मित्रांच्या डब्याला द्यायला खूप छान अशी रेसिपी आहे। त्याचं प्रिपरेशन जर आपण रात्री करून ठेवलं तर खूप सुंदर अशी पटकन होणारी अशी भाजी आहे। 1-7 मिनिटात होणारी भाजी आहे। जेवढा वाफलवायला वेळ लागेल तेवढंच काही ते, तर आपल्याला लवकर सकाळी पण चवीला छान आणि तरी लवकर व्हायचं असेल तर तयारी करून ठेवायची रात्री। अशी ही आपली भरली भेंडी। नक्की करा, कशी झाली ते कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू, धन्यवाद।